वळता अहमदनगरमधील बातमीकडे। बारामतीत तिसऱ्या टप्प्यातील मतदान गाजलं ते पैसे वाटप प्रकरणामुळे आणि त्याचीच पुनरावृत्ती नगरमध्ये मतदानाच्या पूर्वसंध्येला झाल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे लंके विरुद्ध विखे संघर्ष अधिक तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय। जनशक्ती की धनशक्ती या प्रश्नावर आता नगरकर जनता कुणाच्या बाजूने कौल देणार हे निकालात स्पष्ट होईलच। मात्र त्याआधी नगरमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। मतदानाच्या आधी नगरमध्ये पैशांचा पाऊस। रस्त्यावर पैशांच्या बॅगा आणि नोटांचं बंडल। भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप। मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात पैसे वाटण्यावरनं बारामतीत दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जोरदार रणकंदन माजलं होतं। आता मतदानाच्या चौथ्या टप्प्यात हा पैशांचा पाऊस नगरमध्ये पडलाय। नगरच्या पारनेरच्या रस्त्यावर बॅगेतून पडलेल्या नोटांच्या बंडलचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ माजली आहे। यावरून लंके आणि विखेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप निलेश लंकेंनी केलाय। या संदर्भातला व्हिडिओ लंकेंनी ट्विट केला। या प्रकरणी भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे आणि विजय आवटी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र ही एकच बाजू असून खरा व्हिडिओ बाहेर येण्याची गरज सुजय विखेंनी बोलून दाखवली आहे। या मतदारसंघामध्ये प्रत्येक निवडणुकीच्या वळणावर पैशाचा सर्रास वापर केला। जो पहिला खासदार कोण झाला असेल तो तर आजपर्यंतचा इतका महामोर पैशाचा पाऊस कुणीच पाहिला नसेल। इतका पैशाचा पाऊस पडला। काल एक भाजपचा कार्यकर्ता पकडला, त्याच्या गाडीत 8-9 लाख रुपये निघले। अशा छोटे मोठे तर लोकांकडे कित्येक लोक पकडले, पैसे निघले। म्हणजे पैशाचा सर्रास वापर केला। ज्या गोष्टी दाखवल्या गेल्या त्याचा आणि त्या व्यक्तीचा कुठेही कोरिलेशन नाहीये। मग तुम्ही गाडीची डिक्की उघडली, गाडीमध्ये काही सापडलं तर विषय वेगळा आहे। आज दोन्ही व्हिडिओ वेगळे वेगळे आहेत आणि त्याला कोरिलेट करायचा प्रयत्न केला जातो। या निमित्तानं सुजय विखेंनी 2019 प्रकरण उकरून काढत रोहित पवारांवर निशाणा साधलाय। गेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांचे कार्यकर्ते पैसे वाटताना पकडले गेले होते असा दावा विखेंनी केलाय। तर विखेंनी नको त्या विषय काढल्यानं सध्या घडलेला प्रकार त्यांना मान्य असल्याचाच पलटवार रोहित पवारांनी केलाय। रोहित पवार यांचे 2019 सालीचे व्हिडिओ ते स्वतः विसरलेले आहेत। 2019 साली जर कर्जत जामखेडची विधानसभा पाहिली, त्या ठिकाणी त्यांच्या बारामती अॅग्रोचे 5 कर्मचारी पैसे वाटताना पकडून पोलीस स्टेशनला आजही एफआयआर कायम आहे। बघा, मला उत्तर देण्याचं कारणच नाही। तिथं पोलिसांनीच त्याच्यामध्ये त्या जो काही त्यांचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। असं कुठेही काही घडलेलं नाही। ते तिथं मी सुजयदादाला पाठवून देतो, ते त्यांनी तिथं वाचावं आणि बघावं। उगाच हवेतल्या गोष्टी करू नये। आता त्यांनी मी जे ॲलिगेशन केलेलं आहे की भाजपचा जो तिथं पदाधिकारी आहे तो पैसे वाटतो, त्याबद्दल ते काय बोलले नाही। म्हणजे कदाचित ते स्वीकारत आहेत की पैसे ते म्हणजे भाजप तिथं वाटत आहेत। अहमदनगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री घडलेल्या प्रकारानं नगरमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असाच नगरमध्ये प्रचार सुरू होता। मतदानाच्या पूर्वसंध्येला याचा नगरकरांना अनुभव आलाय। आता निवडणूक आयोग याबाबत काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।